इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाचे परिणाम जाणू लागलेले आहेत. शहरातील पेट्रोल पंप ड्राय झालेले दिसत आहे. पहा UCNची ग्राउंड रिपोर्ट. औरंगाबाद UCN टी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील दिल्ली गेट येथील पेट्रोल पंपवर सध्या आपण उपस्थित आहोत. बघा, हे पेट्रोल पंप पूर्णतः रिकामं आहे, ड्राय आहे. इथं फक्त जे गाडीवाले असतील किंवा रिक्षा चालक असतील हे येतात आणि पेट्रोल आहे का हे बघतात आणि निघून जातात. आपल्याला माहीत असेल का अमेरिका, इराण आणि इराकचं युद्ध सुरू आणि इस्रायलचं इराणचं युद्ध सुरू आहे. त्या युद्धामुळे हे पेट्रोलची टंचाई आहे का माहीत नाही. कारण शासन प्रशासन असेल किंवा त्यांच्या संघटना असतील, ह्या कोणीही आतापर्यंत ते क्लिअर नाही. पण आपण बघितलं असेल का हा पेट्रोल पंप म्हणजे कालपासून इथं ड्राय आहे. तसेच आपण दुसऱ्या पेट्रोल जर बघितलं तिथं पण अशीच परिस्थिती आहे. आणि कुठं कुठं आत्ता एका अर्ध्या तासामध्ये पेट्रोल आलेलं आहे. एक भाऊ इथं आलेला आहे, बघा त्याचं पेट्रोल त्यांनी पेट्रोल भरतो, इकडे तिकडे फिरतोय. सध्या उन्हा तानामध्ये 40 आहे भाऊ उन्हाचं टेम्परेचर. डोक्यावर काही घात ठेवलेलं नाहीये. पेट्रोलसाठी आले का? जी पेट्रोल के लिए आए थे हम, पर पेट्रोल नहीं मिला यहाँ पर. पेट्रोल पंप बंद बता रहा है, देखते हैं क्या वजह है. तो कितनी चक्कर है आपकी? ये पहली चक्कर है अभी. अच्छा, पेट्रोल के लिए आए थे आप? जी पेट्रोल के लिए आए. आपण बघत असाल का हा जो मुलगा आहे हा रखरखत्या उन्हामध्ये पेट्रोलसाठी भटकंती करत आहेत. इथं रिक्षावाले सुद्धा उभे आहेत आणि हा परिणाम कशाचा आहे हे नक्की समजायला जागा नाही. कोणी काही बोर्ड वगैरे लिहिलेलं नाही, काहीच नाही. आपण इतका मोठा पेट्रोल आहे, कोणताही बोर्ड वगैरे लिहिलेलं नाही. यामुळे लोकांची गैरसोय होते आणि लोकांची गैरसोय इथं होत आहे. हा कशामुळं आहे नेमकं हे शासनाने नागरिकांना सांगायला पाहिजे. आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद.